सुंजा भरगतचा कार्यक्रम आणि त्यामध्ये आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष आणि श्रमिक सेवा संघाने जवळपास 11,51,000 रुपयाचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने थेट लाभ या ठिकाणी नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आत्ता हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे। बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की हे 11,51,000 रुपये यांनी वितरण नेमकं कसं ठेवलं आहे। जवळपास 1 लाख रुपये किमतीचे यामध्ये आपण दिव्यांग बांधवाला 3 चाकी गाडी आज या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने देत आहोत। त्याचबरोबर 5,51,000 रुपयांचे बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदतीच्या रूपाने रोख स्वरूपात या ठिकाणी वितरण आज आपण प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना करणार आहोत। त्याचबरोबर या बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी 3 कुटुंबांना आपण 51,000 रुपये प्रत्येकी असे 1.5 लाख रुपये त्याच्यामध्ये आज वितरित करत आहोत आणि जवळपास 3 लाख रुपयाचं बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य आपण या ठिकाणी देऊ करत आहोत। अशा पद्धतीने 11,51,000 रुपयाचं आज या ठिकाणी वितरण ठेवलेलं आहे आणि या वितरणाच्या प्रेरणास्थान आमचं प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू आहे की कोणताही काम करताना स्वलाभासाठी न करता आपण त्या दीनदलितांच्या, अपंगांच्या, गोरगरिबांच्या कामी कसं येऊ, हा जो त्यांचा संदेश आहे तो जनतेपर्यंत, समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्याचं काम त्या निमित्ताने यामधून करण्याची आमची इच्छा होती आणि त्यातल्या त्यात सांगायला अध्यक्ष महोदय आनंद वाटतो की काही प्रेरणास्थानं असे पण असतात की गावामध्ये दाती चकलेले फोटो वाढदिवसाचे लावून शुभेच्छा फलक गावभर झळकून नगरपालिकेचा कर बुडवून गावाचं विद्रुपीकरण होऊ नये म्हणून आम्ही ज्यावेळेस आमची चर्चा बैठकीमध्ये चालली की कार्यक्रम कशा पद्धतीचा करायचा, तर या लोकांना सगळ्यांना मी समजून सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं वर्तन आपल्या हातून घडता कामा नाही। एक पोस्टर जर बनवलं तर 2,000 ते 5,000 रुपये खर्च येतो आणि त्या 2,000 ते 5,000 रुपयामध्ये एका गरीब मुलाचं शिक्षणाचा वर्षभराचा खर्च आपण त्या निमित्ताने करू शकतो। त्याच्यामुळे ते पोस्टर बॅनर 2 दिवस 5 दिवस लईच लई तुमची सत्ता असेल, गावात दादागिरी असेल तर महिना 2 महिने तुम्ही ठेवून लोकांना ते ओंगळवानं प्रदर्शन करू शकता, पण त्याच्यानंतर तेच पोस्टर बॅनर कुठंतरी गवताची गंजी झाकायला, कुठंतरी गोवऱ्या झाकायला कामं येतं आणि त्याच्यामधून सुद्धा ते दात उचकून गोरगरिबाकडे पाहून हसत असतात आणि कशी तुमची जिरवली अशा पद्धतीची गोरगरिबाची थट्टा त्याच्यामधून चालते। म्हणून त्या पोस्टरला आमचा सक्त विरोध आणि वेळप्रसंगी अध्यक्ष महोदय त्या दाती चकलेल्या पोस्टरकडे कुत्र्यासुद्धा वर्तंगडी करायला मागे पुढे बघत नाहीत। म्हणून त्या पोस्टरचा अपमान करण्यापेक्षा किंवा अशा पद्धतीचा खर्च वाया घालवण्यापेक्षा आम्ही गेल्या 3 वर्षापासून अशा पद्धतीचे वाढदिवस साजरा करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्यातल्या त्यात प्रहारमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणजे जे संस्कार तुमच्या कुटुंबामध्ये वरिष्ठांकडून तुमच्यावरती येतात, आमच्या आईकडनं आम्हाला जे संस्कार झालेले आहेत, बच्चूभाऊंकडनं आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवरती जे काम करण्याचे संस्कार घडतात त्या पद्धतीने काम करण्याची आम्हाला त्याच्यामधून प्रेरणा मिळत असते। त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आमच्या DJ लावण्याचा अध्यक्ष महोदय निर्णय घेतला। आपल्याला DJ लावायचा, गावभर तो वाजवायचा, म्हटलं तसं काय आपल्याला करता येणार नाही, कारण रात्री DJ वाजवून लोकांची झोप उडवण्यापेक्षा त्या DJच्या खर्चामध्ये आपण एका दिव्यांग बांधवाला कुणाला तरी 3 चाकी वाहन देऊन त्याचं आयुष्यभराचं एक उदरनिर्वाहाचं साधन जर आपण बनू शकलो तर समाजाला त्यामधून एक चांगला संदेश जाऊ शकेल। म्हणून आम्ही हा गाडी देण्याचा निर्णय आज जन्मदिनाच्या निमित्ताने या ठिकाणी घेतलेला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आणि प्रहार श्रमिक सेवा संघाच्या वतीने आज या ठिकाणी जवळपास 3 लाख रुपयांचं कामगारांना सुरक्षा साहित्य पेटी वाटप
या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. शेटेवाडीला पीटी घेणारा वर्ग वेगळा होता, या ठिकाणी पीटी घेणारा वर्ग वेगळा आहे. म्हणून मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की पीटी मिळाली म्हणजे तुमचं सगळं काही काम थांबलं असं कृपया आपण समजायचं नाही आहे. राहुरी फॅक्टरी येथील एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर आम्ही त्याला मदत द्यायला त्या भावनेने आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि नंतर आम्हाला समजलं की त्याचं जे काय बांधकाम कामगार मंडळाचं जे कार्ड असतं ते कार्ड 1 महिन्यापासून नूतनीकरण झालेलं नाही आहे आणि ते कार्ड रिन्यू झालेलं नसल्यामुळे आणि नूतनीकरण झालेलं नसल्यामुळे त्या बांधकाम कामगाराला आम्ही अध्यक्ष महोदय 5 लाख रुपये त्या ठिकाणी देऊ शकलो नाही. याच्यासारखं दुसरं दुःख कोणतं नसावं असं मला वाटतं. त्याचबरोबर त्या कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्याला 10,000 रुपये देण्याची तरतूद आपल्या बांधकाम कामगार मंडळामध्ये आहे. ती अंत्यविधीचा खर्चसुद्धा आम्ही त्याला त्याच्यामधून उपलब्ध करून देऊ शकलो नाही. केवळ एका तुमच्या चुकीमुळं की तुम्ही एकदा पेटी मिळाली की तुम्ही निश्चिंत होऊन जाता आणि आपलं काम थांबलं अशा पद्धतीचा समज करून घेतात. ते न करता कृपया तुमची जी काय नूतनीकरणाची तारीख आहे ती वारंवार बघत जा आणि तुमचं कार्ड वेळेत नूतनीकरण करत जा. ते कार्ड जर नूतनीकरण असेल तरच आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देऊ शकतो, तुमच्या मुलांच्या लग्नासाठी आम्ही पैसे देऊ शकतो, तुमच्या अपघाताला विमा आम्ही त्याच्यामध्ये देऊ शकतो. पण ते कार्डच जर तुम्ही नूतनीकरण केलेलं नसेल तर आमचे हात मात्र बांधलेले आहे. कारण एकंदर काय तर आम्ही तसं पाहिलं तर फक्त पोस्टमनचं काम करतो, हे काय आमच्या घरातलं नाही आहे. शासनाकडनं येतं आणि ते देण्याचं काम आमच्यामार्फत आम्ही त्या ठिकाणी करण्याचं काम करत असतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला परिपूर्ण राहायचं असतं आणि तुमचे कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर ठेवायचे असतात. हे सगळं काम करत असताना अध्यक्ष महोदय आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची बच्चू भाऊंकडनं आम्हाला प्रेरणा मिळाली. त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य करण्याचीही त्याच्यामध्ये संधी मिळाली. प्रहारमध्ये आल्यापासून आम्ही आमचा वाढदिवसाची एकदम पद्धत बदलून टाकली. कोरोनाचा काळ नुकताच संपलेला होता, विधवा भगिनींची संख्या खूप वाढलेली होती आणि त्या काळामध्ये वाढदिवस साजरा कसा करायचा तर बऱ्याच लोकांची इच्छा असते की वाढदिवस आला म्हणजे तुमच्यासाठी आप्पासाहेब आम्हाला काहीतरी करायचं, कोणाला पोस्टर लावायची इच्छा असते, कोणाला DJ वाजवायची इच्छा असते. आम्ही त्यावेळेस सांगतो तुम्हाला किती खर्च करायचा आणि ह्या प्रेरणेमधून किंवा या सूचनांमधून एक उपक्रम त्याच्यामध्ये पुढे येत जातात. पहिल्या वाढदिवसालासुद्धा प्रहारमध्ये आल्यानंतर आम्ही अशाच पद्धतीने जवळपास 10 कोरोना विधवा भगिनींच्या मुलींना 1 ते 5 वर्ष वयोगटाच्या मुलींना एक पोस्टामध्ये 10,000 रुपये प्रत्येकी फिक्स डिपॉझिट आम्ही 10 वर्षासाठी त्या ठिकाणी त्यांच्या मुलींच्या लग्नाची व्यवस्था व्हावी म्हणून 1 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी सर्वप्रथम राहुरीच्या तहसीलदारांच्या हस्ते देऊ केले. त्यानंतरच्या वर्षी बऱ्याचशा विधवा भगिनींना उदरनिर्वाहाचं साधन मिळवून देण्यासाठी आम्ही हातगाडी आणि शिलाई मशीनचं त्या ठिकाणी वितरण आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला थेट त्या कुटुंबाला कायमचं कसं काम मिळेल, कायमचं कसं आपल्याला काहीतरी मदत देता येईल या दृष्टीने आपण काम करत असतो. अशाच पद्धतीने मध्यंतरीच्या काळामध्ये एक अनाथ मुलगी देवळाली प्रवारामध्ये आम्हाला सापडली. वय वर्ष 17 ऐन जवानीमध्ये फक्त एका पलंगावर बढ्याच्या कडेला राहणारी मुलगी. खरं म्हणजे लाज वाटते आम्हाला का इतके वर्ष देवळालीने आमच्यातील काही नेते खुर्चीबादर नेते मंडळींना खुर्च्या दिलेल्या असताना सुद्धा एक अनाथ मुलगी उघड्यावरती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी राहावी हे आमच्यासाठी लज्जास्पद आहे. तसं पाहिलं तर हे गावाभर खूप काही मिरवतात, आम्ही गावासाठी फार काही केलं, मग एक अनाथ मुलगी उघड्यावर कशी राहू शकते? तिला घर देण्याची वेळ प्रहारवरती त्या निमित्ताने आली आणि आपण त्या ठिकाणी तिला घर दिलं आणि लवकरच जिल्हा प्रमुखांच्या हस्ते आपण तिला तिचा जमीन शोधून तिला तिचा उताराही तिच्या नावावरती आपण करून देत आहोत आणि त्या उतार्यावरती तिला रमाई आवास योजनेतून तिला कायमचं पक्कं घरही त्याच्यामध्ये आपण तिला देणार आहोत. हे सर्व करत असताना राहुरी फॅक्टरी येथील पलाले नावाचा मुलगा कायम सातत्याने संपर्कात राहिला. त्याला मी अगोदरच सांगितलं होतं तू जर मला त्रास दिला नाही तर तुला काही मिळणार नाही, तू वारंवार मला फोन करत राहा आणि त्यांनी त्याचा तंतोतंत पालन केलं. 8 दिवसातून त्याचा एक फोन, भाऊ माझं काहीतरी करा, वडील अपघातात वारलेले आहेत, एका दुर्धर आजाराने त्यांचं निधन झालं अध्यक्ष महोदय. आणि त्याची ती विनंती
पाहत नव्हती, ऐकवत नव्हती, की मला फक्त माझं 10वी शिक्षण झालेलं आहे, मला घराबाहेर पाडण्यासाठी काहीतरी द्या. आई एकटीच घरकाम करते आणि त्याच्यावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आहे. तर आईला मला मदत करावीशी वाटते. मला असं घरात पलंगावरती बसून आईचं कष्ट पाहत नाही. आणि मग आम्ही वर्षभर असेच आम्हाला दाते भेटत असतात की आप्पासाहेब काहीतरी करण्यासाठी आमचाही थोडाफार हातभार लावायचा आहे आम्हाला, तर वेळप्रसंगी आम्हाला कधी आवाज द्या. तर आम्ही 4 लोकांना आवाज दिला की आम्हाला अशा पद्धतीची एका दिव्यांग बांधवाला गाडी देण्याची इच्छा आहे. त्यांनी सर्वांनी तो आवाज ऐकला आणि आता बऱ्याच दानशूर लोकांना इतका आमच्यावरती विश्वास आहे की ते वर्ष वाट बघतात की आम्हाला काहीतरी करायचं आहे, तुम्ही सांगा, त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मदत करू. आणि आमचं एक ठरलेलं असतं की आम्ही पोस्टमनच्या भूमिकेत असतो. आम्ही वस्तुरूपात मदत घेतो आणि वस्तुरूपातच ती पुढे देण्याचा शक्यतो आमचा प्रयत्न असतो. आम्ही रोख स्वरूपात काही स्वीकारत नाही. परवाच एक पोस्ट आपली व्हायरल झालेली होती की आम्ही कोणत्याही प्रकारचे हारतुरे या ठिकाणी स्वीकारणार नाही. ज्याला कोणाला मदत द्यायची इच्छा असेल किंवा ज्याला कोणाला आम्हाला शुभेच्छा द्यायची इच्छा असेल त्यांनी फक्त एक 10 रुपयाचा एक पेन जरी आणला किंवा 3 रुपयाची 5 रुपयाची एक वही जरी आणली तरी आम्हाला आनंद वाटेल. म्हणून मला एका गावातीलच मित्राने, अध्यक्ष महोदय, लगेच त्या ठिकाणी 300 रुपये फोनपे केले आणि फोनवरती सांगितलं की याच्या तुम्ही वह्या घ्या. आणि त्याचा स्क्रीनशॉट त्यांनी मला टाकला. मी पुन्हा ते पैसे त्याच्या फोनपेला परत टाकले आणि त्याचाही स्क्रीनशॉट त्याला टाकला आणि सांगितलं की आम्ही रोख स्वरूपात मदत कोणाकडनं स्वीकारित नाही. तुम्ही 300 रुपयाची काय 3 रुपयाची जरी वही आणली तरी आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल तेवढाच आदर आहे. रोख रक्कम स्वीकारून आम्ही याला वेगळ्या पद्धतीचं चर्चेला वळण देऊ इच्छित नाही. आणि अशा पद्धतीने विविध कार्यक्रम, विविध उपक्रम या ठिकाणी साजरे करत असताना वेगवेगळं अध्यक्ष महोदय आपल्या सहकार्यामुळे सामाजिक कार्य या ठिकाणी घडत गेलं. अगदी प्रसादनगरच्या कांबळेताई या ठिकाणी आहे आणि प्रसादनगरला गेले 50 वर्ष जाणीवपूर्वक काही 100 कुटुंबांना त्या ठिकाणी नळ कनेक्शन दिलेली नव्हती. अगदी धरण उशाला आणि कोरड घाशाला म्हणावं त्या पद्धतीने पाण्याच्या टाकीखाली राहणाऱ्या नागरिकांनाच त्या ठिकाणी नळ कनेक्शन नव्हतं. बरोबर आहे ना कांबळे? आणि मग तिथं आपल्या सहकार्याने आम्ही हंडा मोर्चा नगरपालिकेवरती नेला आणि त्या लोकांना आपण नळ कनेक्शन देऊ शकलो. 50 वर्षात देवळालीमध्ये जे झालं नाही ते काम तुमच्या सहकार्यामुळे आमच्या हातून त्या ठिकाणी घडलेलं आहे. त्यानंतर 50 वर्षाचं जुनं दुखणं दुसरं आणखीन एक अध्यक्ष महोदय होतं. त्याच्यामध्ये बच्चू भाऊंचा आणि तुमचं खूप मोठा सहकार्य आम्हाला मिळालं. खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये तुमचा आहे. देवळाली गावामध्ये पाठ ओलांडून जाण्यासाठी 4 ठिकाणी गावामध्ये काही कुटुंबांना रस्ता नव्हता आणि लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा दूध उत्पादकांना दूध गावात आणण्यासाठी, वयस्कर नागरिकांना त्या ठिकाणी पाठ ओलांडण्यासाठी जवळपास 3-3 किलोमीटरचा वळसा घालून त्या ठिकाणून यावं लागायचं. इतकंच कशाला, याच्यामध्ये सांबारे आडनावाचं, वाडकर कुटुंब आडनावाचं असं एक कुटुंब आहे ज्या ठिकाणी आम्ही पूल दिला. त्या कुटुंबाच्या उद्घाटनाला अध्यक्ष महोदय होते. आपल्यातले बरेच कार्यकर्ते होते. पावसाळ्यामध्ये जर त्या कुटुंबातल्या मुली जर माहेरी आल्या तर पाटाला पाणी असायचं, दुसऱ्या बाजूने 3 किलोमीटर वळसा घालून यायला चिखल असायचा. त्यामुळे त्या पायीसुद्धा घरी जाऊ शकायच्या नाही. म्हणून आईसोबत त्यांना पाटाच्या पलीकडून बोलावं लागायचं आणि त्या तशाच पुन्हा सासरी निघून जायच्या. हे त्यांनी अध्यक्ष महोदय त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणून आपल्याला ते त्यांचे दुःख त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. असे 50-50 वर्ष प्रलंबित प्रश्न त्या निमित्ताने प्रहारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करू शकलो. त्याचबरोबर इथून पुढेही आपल्या हातून अध्यक्ष महोदय आपल्याला काही कामं करायची आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे की बच्चू भाऊंचं या निमित्ताने नेहमीच सांगणं असतं की आपण समाजातील सगळ्या घटकांना अन्न वस्त्र निवाऱ्याची आपण व्यवस्था करायची आहे. आणि या अन्न वस्त्र निवाऱ्यामध्ये आपण बांधकाम कामगारांना याच्यामध्ये बाळासाहेब मध्यान्ह भोजनाची या ठिकाणी सोय करून दिली. आणि वस्त्र म्हणजे त्यांचा कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था जर असेल तर आपण या ठिकाणी देवळालीमध्ये कुणीही बेघर राहू नये म्हणून
आदरणीय बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष या ठिकाणी प्रसादनगरमध्ये असलेल्या कित्येक वर्ष पडून बंद दगडखानीमध्ये लवकरच घरकुलाची योजना आपण कार्यान्वित करत आहोत. त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच नोटिसा काढलेल्या आहेत. 15 विभागांकडून NOC त्याच्यासाठी मागितलेली आहे. लवकरच त्या ठिकाणी घरकुल उभे राहणार आहेत आणि देवळालीमध्ये कुणीही बेघर राहणार नाही याची व्यवस्था त्या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे सर्व करत असताना अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांसाठी सुद्धा तुमच्या सहकार्याने या ठिकाणी काही कामं होत गेले. मध्यंतरी झालेल्या अवकाळीमध्ये जे नदीला पाणी आलं होतं ते अवकाळी तर देवळालीला झाली नाही, पण इथं कोरडा ठाक परिसर असताना, विहिरींना पाण्याची अत्यंत गरज असताना आपण थेट ओझरला जाऊन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कॅनॉल सोडून आणले आणि देवळालीचे संपूर्ण गावतळे भरून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. खुर्ची बहादरांना कधी असे कामं दिसले नाही आमच्याकडच्या. ते खूप ओरडतात मोठमोठ्याने की आम्हाला फार गावाचं कल्याण करायचं आहे, आम्ही गावाचं फार कल्याण केलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही लोकांना न्याय देणार आहोत. पण हे कामं मात्र त्यांना अशी काही का दिसत नाही ते समजत नाही आहे. त्यानंतर यापुढे आपली एक योजना आपण घेऊन येणार आहोत देवळाली प्रवराची. देवळाली प्रवरा ते मुळा धरण ही जी मुख्य जलवाहिनी आहे अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणची आपण नळ कनेक्शनचा फार मोठा घोटाळा पाण्याचा उघडकीस आणला आहे. खूप मोठं पाणी त्या ठिकाणी आता ते नळ अनधिकृत तालुक्याला वाटलेले बंद केल्यामुळे पाणी वाचणार आहे. आणि त्यानिमित्ताने आपण देवळाली प्रवरा शहराला, जर देवळालीनं आपल्याला प्रहारच्या ताब्यात जर नगरपालिका देऊ केली तर आपण देवळालीला मोफत पाणी देण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काम करणार आहोत. आणि मला खात्री आहे कुणी जरी माझ्या या वाक्याची थट्टा करणार असेल तर आपण एकदा जो शब्द बोलतो तो पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्या पद्धतीने आपण आत्तापर्यंत कामही करत आलेलो आहोत. फक्तच बोललो आणि सोडून दिलं, लोकांना आश्वासन दिले असं आपण काही केलेलं नाही आहे. ज्या पद्धतीने वरखडे वस्तीवरती आम्ही तो लोखंड्याचा पूल दिला, आमचे नातेवाईक एक वरखडे मला म्हटले होते, आम्ही ज्यावेळेस टेप लावून त्या कॅनॉलमध्ये मोजत होतो कॅनॉलची रुंदी, त्यावेळेस ते मला म्हटले आता निवडणुका जवळ आलेल्या दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने लोकांनी आत्तापर्यंत यांची खूप फसवणूक करून या ठिकाणी राज्य केलेलं आहे आणि निवडणुका जिंकलेल्या आहेत. लोकांना खूप टोप्या घातलेल्या आहेत, खूप आश्वासनं दिलेल्या आहेत आणि खूप सारं काम या ठिकाणी आजही देवळाली प्रवरामध्ये बाकी आहे जे प्रहार संघटनेला या ठिकाणी करायचं आहे. अध्यक्ष महोदय, देवळाली प्रवरा शहराने खूप सारे मोठमोठाले नेते घडवले, पण आजही मला तुम्हाला सांगायला लाज वाटते. तुम्ही बाहेरचे गावचे पाहुणे असल्यामुळं काही मंडळी म्हणत असते का हे देवळाली प्रवरा नावाची, देवळाली प्रवरा गावाची बदनामी करतात. पण बदनामी वाटायचं काय कारण आहे? तुमच्यामुळंच हे सगळं काम बाकी राहिलेलं आहे. आज देवळाली प्रवराला एसटीचं स्टँड नाही, देवळाली प्रवराला 32 गावासाठी 4 पोलीस हे भाडोत्री खोलीत आहेत, पोलीस स्टेशन नाही. देवळाली प्रवराला आजही 45,000 लोकवस्तीचं नगरपालिकेचं क्रीडांगण नाही. देवळाली प्रवराला आजही ग्रामीण रुग्णालय नाही. देवळाली प्रवरामध्ये एकही मोठी शिक्षण संस्था या ठिकाणी कुणी आणू शकलेला नाही. आणि अशा पद्धतीने मी खूप काही केलं असे सांगणाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल देवळालीची बदनामी होऊ नये तर हे सगळं आमच्या तोंडून बोलण्याची आमच्यावरती वेळ आपण येऊन दिलेली आहे. याला जबाबदार सगळ्यातली ही आत्तापर्यंत जे टाळत आलेले आहे ही मंडळी आहे. आणि हे सगळे कामं प्रहारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. आपलं ते ध्येय आहे आणि आपण ते लवकरच मार्गी लावणार आहोत. याचा आम्हाला तुमच्या सहकार्यामुळे आणि आदरणीय बच्चू भाऊंच्या आशीर्वादामुळे आम्हाला त्याची खात्री आहे. म्हणून आज या ठिकाणी मला विशेषत्वाने त्या सर्वांचे आभार मानावेसे वाटतात. प्रास्ताविकाचा समारोप करताना की आज वाढदिवसाला मी नुसती संकल्पना व्यक्त केली की कुणीही आपले दाती चकलेले फोटो गावभर लावू नका, कुणी DJ वाजवू नका, त्याच्या बदल्यात असं करा. तर त्याची नोंद येथील प्रहारच्या शेवटच्या घटकापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि हे सर्व काही उभं करण्याचं काम केलं. आणि आज 11,51,000 रुपये आपण या ठिकाणी वितरित करतोय. नाही तर काय ते DJ वाजवून लोकांच्या झोपा मोडून ते दहशतवादी आला रे, दहशतवादी आला, हे अशा पद्धतीचे गाणे, म्हणजे ते गाणं नाही पण आपण ते चलो मच्छिंद्र गोरख आया जो दृष्टांत आहे. आज दत्त जयंती आहे.
तसं लोकांना डी जेमधनं आलेले आवाज असे सूर ऐकायला येतात. तो कोण आला ते डी जे वाजवण्याला माहिती, पण आमच्यासारख्याला दहशतवादी आला असंच वाटतंय. म्हणून लोकांना ही भीती दाखवायचं काम या ठिकाणी बंद केलं पाहिजे. आणि याच्याही पलीकडे जाऊन अध्यक्ष महोदय, जेव्हा आम्ही देवळाली प्रवाराचे पाणी घोटाळा उघडकीस आणला आणि हे सगळे कामं पेंडिंग राहिल्याचं आम्ही जाहीररित्या बोलायला सुरुवात केली आणि गावात यांची मनमानी, यांची दहशतवादीगिरी, दादागिरी बंद करायसाठी आम्ही दंड थोपटून बाया सारून ज्यावेळेस उभा राहिलो, त्यावेळेस यांचा पोटशूळ उठला, यांना पळताबळी थोडी झाली आणि यांना चार चौघामध्ये आम्हाला विरोध करायचं यांच्यामध्ये धाडस राहिलं नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, आपण ज्या ठिकाणी आत्ता बसलेलो आहोत या गाडीजवळ यांनी या ठिकाणी रात्री दहशतवादी पाठवून आम्हाला भीती घालावायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. रात्री 1:45ला बरं कुणाच्या घरी पाठवताय? ज्याला राज्य शासनाने महाराष्ट्राचा सर्वोच्च साहसी पुरस्कार दिला आहे त्याच्या घरी माझी त्याच्यामध्ये एक सर्वात मोठी अध्यक्ष महोदय चूक झाली. ज्यावेळेस कुत्र्याचा भुकण्याचा आवाज आला त्यावेळेस समोरून 3 ते 4 मोबाईलच्या बॅटऱ्या येताना मला दिसल्या. मी खिडकीत उभा होतो. माझी नेहमीची सवय असे, महाराष्ट्र शासनाने मला हत्यार दिलेलं आहे, ते नेहमी माझ्या उशाला असतं, 24 तास माझ्या कमरेला असतं. ते काय आम्हाला पुजायला दिलेलं नाही आहे किंवा प्रदर्शन करायला दिलेलं नाही आहे. पण माझी चूक त्यावेळेस अशी झाली अध्यक्ष महोदय की मी इतकी घाई केली की त्या बॅटऱ्या येताना दिसल्या आणि मी त्यांच्या स्वागतासाठी दार उघडून बाहेर आलो आणि मग ते मला बघून पाहिलं पळाले आणि गाडीत बसून निघून गेले. मी थोडंसं थांबायला पाहिजे होतं आणि त्यांना आमच्यातलं साहस काय आहे हे दाखवायला पाहिजे होतं, पण त्यांनी मला ती संधी दिली नाही. मी त्यांना विनंती कराल त्या दरोडेखोरांना आणि त्या दहशतवाद्यांना, पुन्हा आम्हाला संधी देऊन बघा, तुमचं स्वागत कशा पद्धतीचं हा साहसवीर करल हे गावही बघल, राज्य बघेल. त्यामुळं आम्हाला भीती घालायचा कोणी काही प्रयत्न करू नका. आदरणीय बच्चू भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेला हा जो समाजसेवेचा वसा आहे हा त्या दहशतवादगिरीमुळे, दरोडेखोरीगिरीमुळे, आम्हाला भीती घातल्यामुळे हा थांबणारा नाही आहे. हा आम्ही सातत्याने या सगळ्या या ठिकाणी जमलेल्या अफरार सैनिकांच्या सहकार्यातून चालूच ठेवणार आहोत आणि तो सातत्याने चालू राहील याची त्या दरोडेखोरांनी या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे. असो, आजच्या निमित्ताने खरं म्हणजे ते विषय काढायला नव्हता पाहिजे, पण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पाहुणे मंडळींना, थेट मुंबईवरून आमचे या ठिकाणी डावरे पाहुणे आलेले आहेत त्यांचंही या निमित्ताने मी स्वागत करतो. वांबुरीहून हे पाहुणे आलेले आहेत त्यांचंही स्वागत करतो. सौदागर पाहुण्यांचंही या निमित्ताने स्वागत करतो. आप्तेष्ट नातेवाईक, मित्रपरिवार या ठिकाणी सर्व शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. तर अशा पद्धतीने मी सर्वांचाच या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि माझी इच्छा आपण सर्वांनी सत्यात उतरवली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी या निमित्ताने हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो आणि त्यामुळं वेळ जास्त झालेला आहे त्याच्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करतो आणि सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार करतो आणि माझा माईक आमचे राजेश भाऊ मनसरे यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद.